मित्रमंडळी नमस्कार. जे होल्याचं पिल्लू होतं ते आतल्या बाजूला सावलीला आलेलं आहे आणि हे दुर्मिळ असं चित्र आहे. ज्या पिल्लाचा आपण व्हिडिओ घेतला ते पिल्लू आतल्या बाजूला आलेलं आहे. मित्रमंडळी, हे जे होल्याचं पिल्लू आहे ते छोट्याशा पल्ल्याचं उड्डाण करू शकते. तर हे पिल्लू घराच्या आतल्या बाजूला आलेलं आहे आणि हे आपल्याला बघायला मिळेल. तर हे पिल्लू आता मोठं झालेलं आहे आणि थोडं थोडं चालते किंवा उड्डाण करू शकते. हे पिल्लू आतल्या बाजूला आलेलं आहे आणि चालतंय. एवढं मोठं झालंय की अतिशय त्याची वाढ जी आहे ती चांगली आणि फास्ट झालेली आहे, किंवा त्याची जी वाढ आहे ती अतिशय सदृढ आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे पिल्लू या ठिकाणी आपण बघतो आहोत. तर हे होल्याचं पिल्लू घराच्या आतल्या बाजूला येऊन बसलंय आणि एक 8-10 दिवसात एवढं मोठं झालेलं आहे की एवढं मोठं सहजासहजी होऊ शकतं याची कल्पना आपल्याला येत नाही. थोडंसं उड्डाण करते. मंडळी, हे आहे लहान पिल्लू ज्याचं उड्डाण जे आहे ते एवढं करू शकते. समोरच्या बाजूला होला पक्ष्याचं पिल्लू आहे आणि आपल्याला या ठिकाणी ते इथं घरात आतल्या बाजूला येऊन बसलेलं आहे हे बघायला मिळतंय. आता थोडंसं आतल्या बाजूला चाललेलं आहे, तर आतने आपण दरवाजा उघडून ते त्याला घेणार आहोत. तर हे पिल्लू मोठं झालंय. पियुषनं बघितलं ते लहान होते एकदम. तर हे समोरच्या बाजूला असं आता चालतंय. ते हळूहळू भिंतीवरनं चालायला लागलेलं आहे आणि थोडंसं उड्डाणही करतंय. तर बऱ्यापैकी 100-200 फुटापर्यंत उड्डाण करते या ठिकाणी दिसतंय. आणि हे पिल्लू बघण्यासाठी आमची सगळी पिल्लं आलेली आहेत. तर त्यामध्ये इकडं आहे पियुष, इकडं आहे खुशी, आणि इथं आहे पूनम, आणि इकडं अवनी आणि आयुष. इकडे बघा. तर ही पिल्लं सगळी हे होला पक्ष्याचं पिल्लू बघायला आलेले आहेत आणि यांची मस्ती चाललेली आहे पाण्याबरोबर. तर ते पिल्लू बाहेरच्या बाजूला दिसतंय का बघण्यासाठी गेलाय पियुष, आणि पिल्लू इकडं आता आतल्या बाजूला आपल्याला दिसतंय. तर बाहेरच्या बाजूला पण दिसतंय. ते हळूहळू चालते, हवा चालू आहे. तर ते बाहेरच्या बाजूला सुद्धा आपण रेकॉर्डिंग करून घेणार आहोत. तर या भिंतीवरनं हे जे पक्षी दिसतोय तो आतल्या बाजून चाललेला आहे आणि आतल्या बाजूला गेलेला आहे. त्या बाजूला हे पिल्लू आलेलं आहे आणि थोडंसं हे घाबरतंय. तरी परंतु आज आपल्याला अतिशय छान पैकी त्याचं रेकॉर्डिंग मिळालेलं आहे. एक 10 दिवसात साधारणपणे हे पिल्लू एवढं मोठं झालेलं आहे. या ठिकाणी हे पिल्लू आम्हाला बघायला मिळालेलं आहे आणि हे फिरतंय जरा भिंतीवरनं. थोडंसं आता आमची संख्या जी आहे ते 6-7 जण आलेलो आहे आणि त्यामुळं ते थोडंसं घाबरतंय. तरी परंतु हे पिल्लू अतिशय मस्त असं पोजिरवानं झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ते पिल्लू बसलेलं बघायला मिळेल. तर हे पिल्लू आता एवढं मोठं झालेलं आहे आणि पिल्लू सांगतोय बाहेरच्या बाजून बघायला या. तर थोडंसं इकडे तिकडे फिरतंय. तर ते पिल्लू आपल्याला आतलं भिंतीवरनं फिरताना बघायला मिळतंय. समोरच्या बाजूला हे पिल्लू जे आहे ते आलेलं आहे आणि आमच्याकडे बघत उभं राहिलेलं आहे. चालतंय, थोडंसं उड्डाण पण करू शकतंय. तर त्यानं स्वतःच आपल्याला पोज दिलेली आहे आणि समोरच्या बाजूला आलेलं आहे. तर अतिशय छान असं गोजिरवानं पिल्लू या घरातनं त्या घरात किंवा या खोलीतनं त्या खोलीत चाललेलं आहे आणि भिंतीवरनं चालतंय. तर ते आपण त्याचं रेकॉर्डिंग करतोय. तर हे पिल्लू किती मोठं झालं आहे. तर ते पिल्लू अतिशय मस्त आहे. तर त्याचा आपण जवळून रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करतोय. तर जास्तीत जास्त जवळून अतिशय सुंदर दिसतंय. तर हे पिल्लू आपण इथून रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि हे 10 दिवसात किती मोठं पिल्लू झालेलं आहे की थोडंसं उड्डाण करू शकतंय आणि भिंतीवरून चालतंय. म्हणजे मूळ जागा त्यानं सोडलेली आहे त्या ठिकाणची आपल्याला विटा उचलायला काहीही अडचण नाही असं वाटतंय. तर ते आता माझ्याकडे बघतंय. म्हणजे
त्याला कॅमेऱ्याची सवय लागलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे, किंवा फारसा त्याला आमचा त्रास होत नाही. तर असं हे पिल्लू आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग करून घेतोय. तर ते पियुषने कॅमेरा हातात घेतलेला आहे, वरून पूर्ण कसं पिल्लू दिसतंय हे बघतोय. तर थोडस भिंतीवरनं पुढं चाललेलं आहे. तर असं हे चालत जाताना कॅमेरा आहे पियुषच्या हातात आणि पिल्लू चालत चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं ते पिल्लू एवढं मोठं झालेलं आहे. ते पिल्लू मोठं झालेलं बघून मलाही आनंद होतोय. तर या ठिकाणी ओल्याचं पिल्लू येऊन बसलेलं आहे आणि त्याची जागा आहे. तर ते असं मस्तपैकी बसतंय, एन्जॉय करतंय. तर त्यानं काही दिवस हे आमच्या घरातला पाहुणा आहे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला परत इथं थांबता येणार नाही. तर असं हे ओल्याचं पिल्लू आता सगळ्याकडेच बघत बसलंय. ते आमची गंमत करायला लागल्यासारखं वाटायला लागलंय. तर हे फॅमिली मेंबर झाल्यासारखं झालेलं आहे. तर आमच्या घरातला हा कदाचित पहिला पाहुणा आहे असं वाटायला लागलेलं आहे. घरासमोर त्याचा जन्म झाला, मोठं झालं आणि या ठिकाणी आमच्याकडं आलेलं आहे. कसं बघते बघा, सगळं त्याचं लक्ष आहे, सगळीकडेच बघतंय ते. त्याला हे लक्षात आलंय की ह्यांच्यापासून आपल्याला काही त्रास नाही. त्यामुळे ते अगदी त्याच्यापासून मी जवळजवळ 1-1.5 फूट अंतरावरती आहे आणि तिथून त्याचा व्हिडिओ करतोय. तरीही ते शांतपणे आम्हाला सहन करतोय. जे त्याची सहनशीलता सुद्धा वाढलेली आहे असंच म्हणायला हरकत नाही. आणि इकडं आयुष आणि पियुष मस्ती करतायत, पाणी उडवतायत. तर हे बास करा रे, पाणी उडवू नका, बास. आयुष पियुष बास, मस्ती करायची नाही, अतिशय मस्ती करायची नाही. हे पिल्लू बघा. आणि चला आता निघूया आपण. तर या ठिकाणी परत हे पिल्लू आम्ही एकदा याचं रेकॉर्डिंग करतोय आणि आता निघतोय घराकडं. इथलं पाणी मारून झालेलं आहे, तर घराकडे निघणार. आणि समोरच्या बाजूला आहे पूनम, अवनी आणि खुशी बाहेरच्या बाजूला. तर हे जे रेकॉर्डिंग आहे ते मी करतोय ग्रिलमधून, की जे ग्रिल आम्ही बनवलेलं आहे त्या ग्रिलमधून हे दिसतंय. आणि परत एकदा हे पिल्लू आपण या ठिकाणी थोडंसं झूम करून घेऊया. झूम केल्यानंतर कसं दिसतंय ते बघूया. तर हे पिल्लू या ठिकाणी येऊन बसलेलं आहे आणि याला आपण लांबून झूम करून घेतोय. तर त्याचं आपल्याकडे जे बघणं आहे ते एक असं मस्तपैकी बघतंय, ज्याला आपण मजा करत असताना किंवा टुकू बघत असताना आपण त्याला रेकॉर्डिंग करून घेतोय. तर ते इकडं तिकडं दोन्ही डोळ्यानं बघतंय आणि मान वळवतंय. तर असे हे पिल्लाचं रेकॉर्डिंग करून आपण याच ठिकाणी ओल्याचं पिल्लू बाहेरच्या बाजूनं आपण रेकॉर्ड करत आहोत. आणि या ठिकाणी असं हे बसलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर असं हे पिल्लू आपल्याला या ठिकाणी बसलेलं दिसतंय आणि हवेनं त्याचे पंख हलतायत किंवा ते पूर्णपणे हलतंय. हवा जरा चांगली चालू आहे आणि वातावरण जे आहे ते ढगाळ झालेलं आहे. तर असे हे ढग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. काल या ठिकाणी थोडा पाऊस पडलेला आहे आणि वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे. तर हे ढग आपल्याला जे सध्या ढग आहेत ते पूर्ण आभाळ जे आहे ते भरल्यासारखं झालेलं आहे. भरपूर ढग आलेले आहेत आणि काल पाऊस पडलेला आहे. आज ही पावसाची थोडीफार शक्यता आहे. सांगू शकत नाही पाऊस पडतोय का नाही, तरी पण पाऊस पडू शकतो असं वातावरण आहे. तर हा मान्सून पूर्व पाऊस आहे. वारं भरपूर आहे, त्यामुळं हे वाऱ्यामुळं पावसाची पण शक्यता आहे असं वाटायला लागलेलं आहे.